आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। जय महाराष्ट्र। मी प्रवीण औरादी, युवा सेना विधानसभा अध्यक्ष जत तालुका। शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार श्रीकांत शिंदे साहेब, तसेच आमचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते, जिल्हा प्रमुख आनंद बापू पवार, आमचे सांगली जिल्ह्याचे खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार सुहासबाई बाबर, तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद कदम साहेब, आमचे तालुका प्रमुख अंकुश होवाळे, उपजिल्हा प्रमुख तमासो कुलाळ आणि आमचे सहकारी शशिकांत पाटील, गोंदेवाडीचे माजी चेअरमन सोसायटी चेअरमन बिराप्पा मुरगे, रमेश बिरादार, रवी कुलकर्णी, संतोष कुंभार यांच्या माध्यमातून आणि नवीन नियुक्त आमचे विधानसभा अध्यक्ष जत तालुका महादेव हिंगमिरे यांच्या माध्यमातून आम्ही एक पदाधिकारी म्हणून आणि पक्षाने सोपवलेलं काम म्हणून होऊ घातलेल्या नगर परिषद असू दे, जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पक्षाच्या आदेशानुसार सामोरे जात आहोत। पक्षाने जत तालुक्यामध्ये केलेल्या कामाची एक माहिती आपल्याला मी देतो आहे। जत तालुक्यामध्ये म्हैसाळ विस्तारित योजनेला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2100 कोटी रुपये योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मागणीनुसार आणि इथल्या जत तालुक्याच्या मागणीनुसार आम्हाला जत तालुक्यांना एक नवचैतन्य निर्माण होणारे 70 वर्षापासून पेंडिंग असलेले विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर करून दिले। तसेच MH59 परिवहन खातं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांनी आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून जत विभागाला MH59 परिवहन विभाग जतला दिले। त्यानंतर नगर विकास खात्यामधून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी 77 कोटी रुपये जत नगर परिषदेला नळ पाणी योजनेला दिले। तसेच उमरी येथे तारांकित MIDC हे मंजूर करण्यात उदयजी सामंत साहेब हे शिवसेनेच्या माध्यमातून इथे MIDC मंजूर करण्यात आले। तसेच अनेक कामे जत तालुक्यामध्ये प्रामुख्याने शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत। आता तात्काळ आता अतिवृष्टी झालेल्या विभागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र अतिवृष्टी झाली, तसेच आमच्या संख विभागातही अनेक मंडल विभागात अतिवृष्टी निर्माण झाली। पर्जन्यमापक मशीनच्या चुकीच्या धोरणामुळे आमचे शेतकऱ्यांना त्या लाभापासून वंचित राहत होते। त्या संबंधित सर्व विभागाला आम्ही पत्र दिला। संबंधित आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आम्ही फोनद्वारे आणि मागणीद्वारे मागणी केली की जत तालुक्यामध्ये 3 मंडळावर अतिवृष्टीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, पण शेतकऱ्यावर कुठल्याही नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट होत नाही। आपण तात्काळ याच्यावर लक्ष द्यावं असे आम्ही पक्षाकडे मागणी केली शिंदे साहेबांकडे। शिंदे साहेबांनी तात्काळ मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केले की जत तालुक्यामध्ये या वंचित असलेल्या आणि ह्या सर्व 3 मंडळांना आपण तात्काळ पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करावा, त्यांना वंचित राहता कामा नये। महाराष्ट्रात जे अवकाळी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये आमच्या जत भागातही अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि लोकांचे उभे असलेले पीक आडवे झाले, सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या नुकसानीचा पर्जन्यमापक मशीन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं काम न केल्यामुळे त्यांच्या जे धोरणानुसार आमचा विभाग आणि जत तालुक्यातील 3 मंडळे त्यामध्ये बसले नव्हते। याची संबंधित सर्व विभागावर आम्ही पत्रव्यवहार केला, पण कुठलाही निर्णय झाला नाही। त्यामुळे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे कळवलं की बाबा आम्हाला जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यावर अतिवृष्टी निर्माण झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि कुठलाही त्यांचा पंचनामा होत नाही, त्यांना शासनाच्या भरपाईपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे लगेचच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केला, प्रांताधिकाऱ्यांना आदेश केला आणि आपल्या जत तालुक्यातील 3 मंडल शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पंचनामा करून त्यांना आता शासनाचे भरपाई जमा होत आहेत, मिळत आहेत। सगळ्यांना 90% भरपाई मिळालेली आहे सर्व शेतकऱ्यांना, उर्वरित 10% लोकांना मिळत आहे। तसेच संघमध्ये आम्ही ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती। अनेक सुविधा आमच्या संघमध्ये ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमी होती, त्या सर्व मागण्या आता 8 मागण्या आम्ही केली होती, त्यामध्ये 4 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। त्याची शुभारंभ आम्ही काही दिवसात आता करणार आहोत। तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संघमध्ये एक जलशुद्धीकरण केंद्राची मागणी केली होती, ते पण सुद्धा आपल्याला मागणी मान्य झालेली आहे, अंतिम मंजुरी सुद्धा मिळाली आहे। त्याची 15 कोटीची शासनाची योजना आहे, ती आम्हाला संघसाठी मिळालेली आहे। तसेच
संकमध्ये एस.टी. स्टँड आगार डेपो बस डेपो ही आमची मुख्य मागणी होती. त्याला 42 गावांचा पाठिंबा होता. 42 गावासहित आम्ही ठराव मांडलेला आहे. संबंधित सर्व विभागांना दिलेले आहेत. परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्यासोबत मंत्री महोदय यांच्यासोबत आमचे जिल्ह्याच्या शिष्टमंडळासहित आमची बैठक झालेली आहे. काही दिवसात आम्हाला सुद्धा त्याची मंजुरी मिळणार आहे आणि संकमध्ये एक चांगला शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. शिंदे साहेबांचा एक ठाम विश्वास जनतेचा पण आहे आणि आमचाही आहे. आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जावं. सर्वांनी भरघोस मताने आमच्या पक्षाला, आमच्या उमेदवारांना आणि शिंदे साहेबांना मानणारा, बाळासाहेबांना मानणारा, आनंद नेगे साहेबांना मानणारा सर्व समाज घटकांनी आम्हाला भरघोस मतदान द्यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.